मंडळी, आजच्या भागात खूप खूप स्वागत आहे. बाहेर मस्त निवांत माहोल आहे, हातात चहाचा कप आहे आणि एकंदर वाइब एकदम रिलॅक्स आहे. पण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना, तो तितका निवांत नक्कीच नाहीये. हो यार, आजची चर्चा थोडी अस्वस्थ करणारीच आहे. हो, म्हणजे मंडळी एक विचार करूया. आज आपण पुण्यात किंवा कोणत्याही मोठ्या शहरात बसून जी 24 तास वीज वापरतो किंवा उन्हाळ्यात नळाला जे मुबलक पाणी येतं, त्याची खरी किंमत कुणीतरी चुकवली आहे याचा कधी मनात विचार येतो का? अगदी बरोबर. कुणीतरी आपल्या घराची आणि पिढ्यानपुढ्यांच्या आयुष्याची झाडाझडती देऊन ही किंमत चुकवली आहे. एक्झॅक्टली. विकास आणि प्रगतीच्या या झगझगीत प्रकाशामागे कोणत्या तरी बुडालेल्या गावाची काळीकुट्ट रात्र लपलेली असते. आज आपण याच वास्तवात डोकावणार आहोत. आणि हा प्रवास खूपच आय ओपनिंग असणार आहे, कारण आज आपण ज्या पुस्तकावर डीप डाईव्ह करणार आहोत ते आहे झाडाझडती, आणि याचे लेखक आहेत विश्वास पाटील. बापरे, 1991 साली आलेली ही कादंबरी आहे, ज्याला 1992चा साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता. हो, आणि हे वाचून सिरियसली माइंडसेट बदलला यार माझा. सेम. पहिल्या काही पानांमध्येच लक्षात येतं की आपण फक्त एक साधी कथा नाही वाचत आहोत, एका भयानक वास्तवाचा सामना करतोय आपण. हो, म्हणजे ही फक्त एका गावाची गोष्ट नाहीये, तर विकास नावाच्या संकल्पनेखाली धरण बांधताना चिरडल्या गेलेल्या हजारो धरणग्रस्तांची ती एक प्रातिनिधिक व्यथा आहे. यार, ॲक्च्युली या पुस्तकातला तो जो विस्थापनाचा म्हणजे जो एक्सोडसचा सीन आहे ना, तो वाचताना अंगावर अक्षरशः काटा येतो. खरंच, असं वाटतं की आपण तिथेच उभे आहोत. हो ना. म्हणजे भर पावसात अंधारात जेव्हा धरणाचं पाणी गावात घुसायला लागतं, तेव्हा लोकांची जी धावपळ उडते, बाप रे, तो प्रसंग शब्दात सांगणं कठीण आहे. OMG, लिटरली रडायलाच आलं मला तो प्रसंग वाचून. हो, तो सीन डोळ्यासमोरून जातच नाही. लोक आपल्या घराची शेवटची झाडाझाडती घेत असतात. म्हणजे विचार करा ना मंडळी, ज्या घरात पिढ्यानपिढ्या राहिलो, जिथे जन्म झाला, ते घर कायमचं सोडून जाताना लोक काय काय सोबत घेतात. हो, स्वतःच्या घराची छपरं, लाकडं आणि अगदी देव्हाऱ्यातलं ग्रामदैवत सुद्धा पाठीवर बांधून चालत निघतात. आणि त्यात एक प्रसंग आहे तिथे, चुलीवरचं पाणी विझतानाचा तो आवाज, तो धूर, हे सगळं वाचताना घशात आवांडा येतो. तो मातीशी असलेला जो सेंद्रिय संबंध असतो, तो एका क्षणात त्या धरणाच्या काळ्याकुट्ट पाण्याखाली जातो. अगदी. आणि त्यातच सुभांजी या पात्राच्या प्रेताची जी फडफड दाखवली आहे ना, ती वाचून तर माणूस सुन्नच होतो. बापरे, तो प्रसंग तर विचारच करू शकत नाही आपण. हो, गावात पाणी शिरलंय, सगळीकडे हाहाकार उडालाय, लोक स्वतःचा जीव वाचून पळतायत आणि नेमक्या त्याच वेळी सुभांजीचं निधन होतं. अरे देवा. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माणसाला जगण्यासाठी तर जमीन उरली नाहीये, पण मेल्यावरही त्या माणसाला जाळायला सुखी जागा मिळत नाही. सो सॅड यार. प्रेत खांद्यावर घेऊन ती लोकं भरपावसात चिखलात कशी वणवण फिरतायत हे वाचूनच छाती दडपून जाते. जिवंतपणी माणसाला राहायला घर नाही आणि मेल्यावर सरण रचायला जागा नाही, यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय असू शकतं. हो ना, आणि हे सगळं वाचताना सतत जाणवत होतं की हे किती जवळचं आहे. सो रिलेटेबल यार. ही काही परदेशातली किंवा काल्पनिक गोष्ट नाहीये, आपल्याच आजूबाजूला घडलेलं हे वास्तव आहे. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. आता बघ, आपण साताऱ्यात वाढलोय. हो ना. साताऱ्यात कोयना धरण असेल किंवा धोम धरण असेल, अशी कितीतरी धरणग्रस्त गावं आहेत ज्यांच्या सुपीक जमिनी गेल्या आणि ते लोक विस्थापित होऊन पुण्यात किंवा इतर शहरात येऊन सेटल झाले. बरोबर आहे. आज पुण्यात किंवा मोठ्या शहरांमध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे, पुण्याला जे आज मुबलक पाणी मिळतंय, ते सातारच्या आणि अशा अनेक धरणग्रस्तांच्या त्यागावर उभं आहे. हो, हे जेव्हा रिअलाइज होतं ना, तेव्हा पायाखालची जमीन सरकते. अगदी बरोबर. सो रिलेटेबल यार. गावाकडची ती लाल माती, ती समाजव्यवस्था, विशेषतः ती बलुतेदारी पद्धत कशी एका रात्रीत पाण्यात बुडते, हे वाचताना लिटरली अंगावर काटा येतो. हो, सुतार, लोहार, कुंभार हे सगळे एकमेकांवर अवलंबून असतात गावात. पण जेव्हा गाव बुडतं, तेव्हा फक्त घरं बुडत नाहीत, तर ती अख्खी अर्थव्यवस्था, ती संस्कृती, ती बलुतेदारी पद्धत कायमची नष्ट होते. बरोबर. आणि याच सगळ्या प्रवासात आपल्याला पुस्तकातले काही अत्यंत महत्त्वाचे धडे मिळतात, जे आजही तितकेच रेलेव्हंट आहेत. हो, त्यातला पहिला धडा म्हणजे साखर सम्राट, किंवा ज्याला आपण शुगर कोऑपरेटिव्ह हेजेमनी म्हणू शकतो. हो, या कादंबरीत खासदार शिंगाडे पाटील या पात्राचं जे उदाहरण दिलंय ते खूप बोलकं आहे. विकास आणि धरणाच्या नावाखाली स्वतःच्या मुलासाठी म्हणजे सर्जेरावसाठी एक भला मोठा साखर कारखाना उभा करण्याचं राजकारण कसं चालतं हे या पुस्तकात खूपच ब्रिलियंट पद्धतीने समजावून सांगितलंय. हो, म्हणजे गरिबांच्या जमिनी घ्यायच्या आणि त्यावर स्वतःची इमले बांधायचे.
हा तो प्रकार. चायला लई भारी लिहिलंय ते. आणि याच संदर्भात लेखकाने वापरलेली ब्रोकन कोकोनट म्हणजे फुटलेला नारळ ही उपमा खूपच मार्मिक आणि भयानक आहे. हो, ती उपमा तर एकदम अचूक बसते तिथे. लेखकाने असं म्हटलंय की विकासाचा हा जो नारळ असतो ना, तो फोडण्यासाठी दगड म्हणून या गरिबांची, धरणग्रस्तांची डोकी वापरली जातात. अरे बापरे. आणि एकदा का नारळ फुटला की आतलं गोड खोबरं आणि पाणी हे पुढारी राजकारणी लोक खातात आणि उरलेली जी रिकामी करवंटी असते ती या धरणग्रस्तांच्या वाट्याला येते. दिस इज सिरियसली नेक्स्ट लेव्हल ऑब्झर्वेशन. ॲब्सल्युटली ती उपमा डोक्यातून जात नाही. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासकीय अनास्था आणि कागदी खेळ. सरकारी दगड कसा असतो हे या पुस्तकात खूपच प्रभावीपणे दाखवलंय. हो, म्हणजे बघा ही लोक आधीच सगळं गमावून बसली आहेत आणि पुनर्वसनाच्या नावाखाली त्यांना सरकारी ऑफिसेसचे उंबरटे झिजवावे लागतात. तिथे लोकांच्या फाईल्स मुद्दाम गहाळ केल्या जातात. आणि जर एखादा कलेक्टर, देशमुख सारखा प्रामाणिक अधिकारी आलाच जो या लोकांना खरोखर मदत करू पाहतोय तर त्याची कशी रातोरात बदली केली जाते, हा मुद्दा खूपच अस्वस्थ करणारा आहे. पण यार इथे एक गोष्ट आहे बरं का. म्हणजे काय, मला वाटतं ऑथरचा पॉइंट थोडा वेगळा होता. मला वाटतं प्रशासनाची पण काही मजबुरी असते ना. अरे काहीतरीच नीट वाचलं नाहीस तू. म्हणजे सिस्टीमला वेळ लागतो, त्यांच्याकडे स्टाफ कमी असतो, फाईल्स क्लिअर व्हायला उशीर होतो. यात प्रत्येक वेळी मुद्दाम त्रास देण्याचाच हेतू नसतो. हे बघ, ऑथरला हेच सांगायचंय की ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲट्रिशन आहे. ओके, सांग, तुझं वर्जन ऐकतोय मी. हे बघ, ही साधी दिरंगाई नाहीये. हा वेपनायझेशन ऑफ टाइम आहे. म्हणजे वेळेचा हत्यार म्हणून केलेला वापर. अच्छा, म्हणजे मुद्दाम त्रास देतात असं म्हणायचंय का तुला? हो, प्रशासकीय अधिकारी या लोकांना कागदपत्रांच्या अशा भयानक जंजाळात मुद्दाम अडकवून ठेवतात. त्यांना एका सहीसाठी 100 किलोमीटर पायी चालायला लावतात. बापरे, हे खरंच भयंकर आहे. आणि हे का करतात? जेणेकरून हे लोक स्वतःहून कंटाळून जातील, थकून जातील आणि आपल्या हक्काचा लढा सोडून देतील. हा एक सिस्टमॅटिक प्लॅन असतो त्यांना मानसिकरित्या खच्ची करण्याचा. हेच तर लेखकाला प्रकर्षाने सांगायचं आहे. बापरे, हा अँगल तर मी विचारच केला नव्हता. म्हणजे सिस्टीम तुम्हाला थेट नाही म्हणत नाही, पण ती तुम्हाला एवढं थकवते की तुम्हीच माघार घेता. एक्झॅक्टली. मंडळी, हा विषय खूपच डीप होत चाललाय, पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला असाच एक नवीन भाग आणि भन्नाट पुस्तकं घेऊन आपण येत असतो. नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे यार, 1 सेकंड लागतो फक्त. हां, तर आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे लढ्याची किंमत आणि खैरमोडे गुरुजी. हो, खैरमोळे गुरुजींच्या तब्बल 25 वर्षांच्या कायदेशीर लढ्याबद्दल, ज्याला आपण लीगल सत्याग्रह म्हणू शकतो, या पुस्तकात खूपच सविस्तर आणि हृदयद्रावक वर्णन केले. एक माणूस स्वतःच्या आणि गावाच्या हक्कासाठी पाव शतक लढतोय. आणि त्या लढ्याची किंमत काय मोजावी लागते. गावातला एक तरुण तडफदार नेता असतो हवती, त्याचा खून कसा होतो आणि खुद गुरुजींच्या मुलीवर कसा भयंकर प्रसंग ओढवतो, हे वाचताना खरंच डोळ्यात पाणी येतं. हो, आणि हे सगळं ऐकून आणि वाचून मॉरल ॲनॉमी किंवा ज्याला आपण नैतिक अधपतन म्हणतो, ते समाजाचं कसं होतं हे जाणवतं. एक्झॅक्टली. न्यायासाठी लढणाऱ्या माणसाला जेव्हा अशी शिक्षा मिळते तेव्हा त्या धरणग्रस्तांची ती लढण्याची वाईब पूर्णपणे संपवून टाकली जाते. ऑनेस्टली इट ब्रेक्स युअर हार्ट. अगदी खरंय. तो समाज आतून तुटतो. आणि इथूनच सुरू होतो आपला चौथा मुद्दा, जो या कादंबरीचा गाभा आहे. तो म्हणजे उपरे आयडेंटिटी आणि रिहॅबिलिटेशन पॅराडॉक्स. म्हणजे पुनर्वसनाचा विरोधाभास. बरोबर. जेव्हा या धरणग्रस्तांना त्यांच्या मूळ गावातून उठवून एका नवीन वसाहतीत आणून सोडलं जातं, तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडून त्यांना उपरे म्हणून कशी दुय्यम वागणूक मिळते यावर हा भाग प्रकाश टाकतो. म्हणजे स्वतःच्याच राज्यात, स्वतःच्याच लोकांमध्ये तुम्ही अचानक रिफ्युजी बनता. आणि ह्यातला सर्वांत मोठा विरोधाभास काय आहे माहितीये? ज्याला मी थर्स्ट पॅराडॉक्स म्हणेन. हो, तो पाण्याचा मुद्दा ना. विचार करा, ज्या लोकांनी पाण्यासाठी, धरणासाठी स्वतःचं हक्काचं घर, स्वतःची शेती पाण्यात बुडवली, त्यांनाच या नवीन जागी राहायला आल्यावर पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबी मिळत नाही. धरणाचे कालवे थेट पुढाऱ्यांच्या उसाच्या शेतात जातात, पण ह्या धरणग्रस्तांच्या वसाहतीला साधी पाण्याची पाईपलाईन दिली जात नाही. आणि या सगळ्या दुर्दैवाचा कळस म्हणजे स्मशानभिका. सुरुवातीला आपण जो सुभांजीचा प्रसंग पाहिला, तोच इथे पुन्हा एका वेगळ्या रूपात समोर येतो. हो, या वसाहतीत राहायला आल्यावर जर कोणी मरण पावलं तर त्याला जाळायला साधी स्मशानाची जागाही या उपऱ्यांना दिली जात नाही. त्यांना अक्षरशः स्थानिक लोकांकडे आमच्या माणसाला जाळू द्या म्हणून भीक मागावी लागते. बेसिकली ही सिस्टम माणसाला जिवंतपणे आणि मेल्यावरही सडत नाही. खरंच हे ऐकतानाही अंगावर शहारे येतात.
विकासाची फळं कोण खातंय आणि त्याची किंमत कोण मोजतंय हा प्रश्न या निमित्ताने खूप उग्र रूप धारण करतो. मंडळी, यावर तुमचे काय विचार आहेत? विकासाच्या नावाखाली, धरणांच्या नावाखाली एका विशिष्ट वर्गाचा असा बळी देणं कितपत योग्य आहे? यावर नक्की विचारमंथन व्हायला हवं. कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण नेहमी ग्रेटर गुड किंवा बहुजनांच्या हितासाठी असा शब्दप्रयोग ऐकतो, पण त्या बहुजनांमध्ये हे अल्पसंख्याक, विस्थापित का मोजले जात नाहीत हा एक खूप मोठा प्रश्न या कादंबरीने आपल्यासमोर उभा केला आहे. बरोबर. तर मंडळी, आता आपण ह्या डीप डाईव्हच्या शेवटाकडे आलो आहोत. हो, पण जाण्यापूर्वी एक अंतिम विचार नक्की देऊन जातो. या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ही झाडाझडती किंवा ही जी इन्फिनिट सर्च आहे ती कधीच संपत नाही. हो, आजही इतक्या वर्षानंतरही अनेक विस्थापित लोक त्यांच्या पुढच्या पिढ्या आपल्या हरवलेल्या गावाची ओळख, आपली मुळं शोधत आहेत. अगदी बरोबर. ती धरणं फक्त पाण्याने भरलेली नाहीयेत, तर ती त्या लोकांच्या अश्रूंनी आणि घामाने भरलेली आहेत. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण घरातला नळ चालू करू किंवा उकडतंय म्हणून फॅन लावू, तेव्हा त्या पाण्यामागे आणि विजेमागे कुठेतरी तळ्याशी बुडालेल्या एखाद्या गावाची आणि त्यांच्या त्यागाची आठवण नक्की करूया. हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल गॅरंटीड. ज्यांना भारताच्या विकासाची दुसरी बाजू समजून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा एक गेम चेंजर आहे. कमेंट करा, आजच्या चर्चेतला कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल किंवा थॉट प्रोवोकिंग वाटला. आणि हो, पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक आणि असाच एक डीप डाईव्ह घेऊन आपण येणार आहोत. मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.